की हे जे भांडण आहे, हे भांडण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अजिबात नाही. हे भांडण एका राजकीय द्वेषातून आहे. राजकीय द्वेषातून म्हणजे काय, फक्त याच्यामध्ये पाठीमागं राजकारण आहे. सदर जी महिला आहे, मी अगोदर सांगितलं, सदर जी महिला आहे त्या महिलेचे सगळ्या ठिकाणी सांगतायत की बाईचे कपडे फाडण्यात आले. अजिबात ही गोष्ट खरी नाही. सदर महिलेचे कोणीही कपडे फाडलेले नाही. माझं आव्हान आहे, कोणीतरी तो व्हिडिओ दाखवावा की आमचा एखादा माणूस, या गावचा सरपंच त्या महिलेचे कपडे फाडताना दिसत असेल तर. कपडे फाडणं तर सोडा, त्या महिलेच्या अंगाला साधा स्पर्श जर एखाद्या आमच्या माणसांनी केला असेल तर पोलीस असेल, कोर्ट असेल, हे सजा नंतर देईल. त्या माणसाला आम्ही चौकात फाशी देऊ, हे तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो. बांधवांनो, इतक्या झुंडशाहीनं या पद्धतीनं हे पसरवण्यात आलंय की महाराष्ट्रभरामध्ये वंजारी समाजाला टार्गेट करून हा समाज पूर्णपणे खलनायक आहे, गुंड प्रवृत्तीचा आहे, हे पसरवण्याचं काम या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून केलं जात आहे. हजारो तरुण परगावातून त्या चिखला या गावात येत आहेत, तिथे येऊन धुडगूस घालतायत. त्या गावामध्ये आता माणसं नाहीये, सगळी माणसं अटक आहे. आणि तिथल्या ज्या महिला आहेत त्या महिलांसोबत गैरवर्तन त्या ठिकाणी करतायत. पोलीस प्रशासन त्या ठिकाणी आहे, परंतु ते फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत, कुठली ठोस कारवाई करत नाही. आणि सगळा समाज त्या ठिकाणी दहशतीखाली आहे, संपूर्ण गाव दहशतीखाली आहे. माझी विनंती आहे, पोलीस प्रशासनाला ह्या गोष्टी तात्काळ थांबल्या पाहिजेत. बाहेरून येणारे जे काही टोळके आहेत त्यांना त्या गावच्या शिवावर किंवा अगदी वेशीवर थांबवलं गेलं पाहिजेत. त्यांना गावात प्रवेश देऊ नये, गावात शांतता राहिली पाहिजेत, असा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. सगळ्या लोकांना उद्या विनंती आहे की उद्या बीबीला, संतोष भाऊ रणमाळे यांच्या शेतामध्ये सत्य बाजू काय आहे, महाराष्ट्राला ही जी काकर चिखल्याची जी घटना घडली आहे त्यातलं सत्य काय आहे हे सांगण्यासाठी उद्या 10 ते 15,000 लोकांचा समुदाय या ठिकाणी जमणार आहे. मी तमाम समाजाला आवाहन करतो, त्यामध्ये मराठा आहे, वंजारी, माळी, धनगर, साळी, कोळी, तेली, तांबोळी, सगळ्यांना 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र या ठिकाणी निमंत्रण देतो, तुम्ही या. सत्याच्या बाजूने आणि जे सत्याच्या बाजूने आहेत त्यांना विशेष आमंत्रण आहे की तुम्ही या आणि या ठिकाणी सत्य काय आहे हे एकदा बघा, की खरोखर सदर महिलेला जी मारहाण झाली आहे ती आमच्या पुरुषांनी केली आहे का, सरपंचांनी केली आहे का, गावकऱ्यांनी केली आहे का. सदर महिलेचे जे कपडे फाडलेले आहेत ते कोणी फाडलेले आहेत हे एकदा त्या ठिकाणी निपक्षपातीपणानं पोलीस प्रशासनाने सुद्धा चौकशी करावी, एसआयटी लावावी. अगदी ज्या ज्या प्रक्रिया आहे, तपास यंत्रणा आहे, त्या सगळ्या तपास यंत्रणेचा वापर करून सत्य महाराष्ट्राच्या समोर आणावं. खरं घडलंय काय, नुसती स्टंटबाजी नकोय. आणि म्हणून सगळ्यांना विनंती आहे की उद्या सगळ्यांनी, अगदी सगळ्या गावातल्या लोकांनी तुमच्या आमच्या अस्तित्वाची लढाई बांधवानो. तुम्हा आम्हाला जो कलंक लावण्याचं काम केलं जात आहे महाराष्ट्रभरामध्ये, की वंजारी समाजाच्या गावातील लोकांनी छत्रपतींच्या पुतळ्याला विरोध केलाय. मी मगाशीच सांगितलं, छत्रपती आमचं आराध्य दैवत आहे, आमची अस्मिता आहे. छत्रपती शिवाजी महाराज असा राजा आहे, सगळ्या जाती धर्माची माणसं त्या ठिकाणी येऊन नतमस्तक होतात, तिथून प्रेरणा घेतात. महाराष्ट्रापासून कर्नाटकच्या जिंजीपर्यंत संपूर्ण प्रदेशाचा सातबारा छत्रपतींच्या नावावर आहे. आणि त्या छत्रपतींना आम्ही विरोध कसं करणार आहे, शक्यच नाही. आम्ही कुणीही छत्रपतींना विरोध करत नाही, त्यांच्या पुतळ्याला सुद्धा विरोध करत नाही. फक्त विनंती एवढीच आहे, सदर प्रकरणाचं सत्य समोर आलं पाहिजे. सदर प्रकरण जे घडतंय या प्रकरणामध्ये सखोल चौकशी झाली पाहिजे. त्यांचे दोषी आहे त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, जे दोषी आहेत ते. पण अशा पद्धतीनं झुंडशाहीनं जे प्रकार चाललाय, कुणी उठतं याच्यावर, कोणी ते माग काल आले ते जिरात जरांगे, याच्यावर पोक्सो लावा, अपहरणाचा गुन्हा दाखल करा आणि 307 लावा. पोलीस सुद्धा हो म्हणतायत, कमाल आहे. बरं, वेगवेगळे लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी येत आहेत, ते सुद्धा सत्य बघत नाही, त्या ठिकाणी येतात आणि त्या ठिकाणी सरपंचावर अमुक कारवाई करा, गावावर तमुक कारवाई करा. अरे सत्य त्या ठिकाणी काय आहे हे एकदा महाराष्ट्राला कळू द्या, आमचं आव्हान आहे. आणि उद्या सत्य आहे, जे सत्य आहे ते ऐकण्यासाठी इथले समाज बांधवातले सगळे मंडळी जे नेते आहेत ते उद्या तुम्हाला सगळं सत्य सांगणार आहे. म्हणून तमाम गावकऱ्यांना